तुमचं बाळ सतत आजारी पडतं का? वारंवार सर्दी, खोकला, इम्युनिटी डाऊन किंवा इनडायजेशन, रात्री शांत झोपत नाही, तर तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकतात बाळगुटी. बाळगुटी इज अ ट्रॅडिशनल आयुर्वेदिक हर्बल फॉर्म्युलेशन यूज फॉर द ओव्हरऑल ग्रोथ. आपण कंटेंट काय काय, काष्ठ कुठले वापरतो आणि ते कसे गुणकारी ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. ज्येष्ठमध. ज्येष्ठमधामुळे आवाज गोड होतो. छातीत जर कफ असेल तर तो मोकळा होतो. श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ज्येष्ठमध तुम्ही देऊ शकतात. ज्येष्ठमध तुम्ही रोज देऊ शकतात. सुंठ. बाळाला जर बद्धकोष्ठता असेल किंवा खोकला असेल तर तुम्ही सुंठ देऊ शकतात, त्यामुळे त्याचा त्रास कमी होईल. हळकुंड. आपल्याला माहीतच आहे की हळदीचा वापर आपण रक्तशुद्धीसाठी करतो, तसेच हळद ही कफशामक पण आहे. तर हळकुंड हे त्वचेसाठी आणि खोकल्यासाठी आपण देऊ शकतो. पिंपळी किंवा लेंडी पिंपळी. जर बाळाला सतत सर्दी खोकल्याचा त्रास असेल तर पिंपळी देऊ शकतात, त्यामुळे पचन सुधारण्यासाठी सुद्धा फायदा होतो. अश्वगंधा. अश्वगंधा जर तुम्ही नेहमी दिले तर बाळाचं वजन वाढण्यास मदत होते. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर बाळाला बाळसं छान येतं. बेहडा. बाळाला जर सर्दी, खोकला किंवा जुलाब होत असतील तर बेहड्याचा उपयोग करावा. वेखंड. वेखंड इट्स इम्प्रूव्ह स्पीच, म्हणजे बाळाला लवकर बोलण्यास मदत करतं, पचन सुधारतं. मुरुडशेंग. मुरुडशेंग ही बाळाच्या पोटात मुरडा येत असेल, बाळाला दात येत असतील तर जुलाब होत असतील तर तुम्ही मुरुडशेंग उगाळून देऊ शकतात, त्यामुळे पोटदुखी आणि अपचन यावर लाभदायक आहे. बदाम. बदाम हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बुद्धिवर्धक आहे, मेंदू व स्मरणशक्ती वाढवतो. ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आहेत बदामात. जीवनसत्व ई आहे तर मेंदूच्या वाढीस मदत करते. खारीक. खारीक ही स्नायू आणि हाडांची वाढ करण्यास मदत करते आणि बाळाचं पोटही भरतं. हे सांगितले तुम्हाला सर्व काही बाळगुटीचे कंटेंट. किती डोस द्यावा? तर नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून 6 महिन्याच्या बाळापर्यंत 2 थेंब तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ देऊ शकतात आईच्या दुधात उघळून. 6 महिने ते 1 वर्षाच्या बाळाला 4-4 थेंब सकाळ संध्याकाळ. 1 ते 2 वर्षाच्या बाळाला अर्धा चमचा सकाळ संध्याकाळ. काष्ठ व्यवस्थित धुवून स्वच्छ कोरडे करून गरम पाण्याने आणि तदनंतर कोरड्या कापडाने पुसूनच वापरावी. सहान सुद्धा स्वच्छ धुवून नंतर वापरावी. थँक्यू.